आपण आपल्या तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील एकात्मिक पुस्तक पान नंबर 8 वरील पडघम वरती टिपरी पडली हे 3 नंबरची कविता पाहणार आहोत। या कवितेमधून आपल्याला पडणाऱ्या पावसाचं वर्णन दिलेलं आहे। चित्र पाहिलं तर लक्षात येईल। कौलारू घर आहे, पाऊस पडतो, विजा चमकतात, अंगणात मुले नाचत आहेत, मुलांबरोबर एक प्राणी पण आहे आणि ही मुले साठलेल्या पाण्यात उड्या मारत आहेत, खेळत आहेत, नाचत आहेत। शेजारीच एक वाद्य आहे, या वाद्याचं नाव आहे पडघम। हे एक याला वरती कातडी चांबडी असते आणि त्याच्यावर ही टिपरी म्हणजेच काठी वाजवली की त्याचा आवाज येतो, म्हणजे यालाच चर्मवाद्य असं म्हणतात। ते कातड्यापासून बनवलेलं असतं त्यामुळे त्याला चर्मवाद्य म्हणतात। याच्यावर टिपरी आपटली की त्याचा तडम तडम असा आवाज येतो। हे सगळं पडणाऱ्या पावसांचं वर्णन आपल्याला या कवितेतून अभ्यासायचं आहे। त्यापूर्वी आपण कविता शांतपणे एकदा वाचन करूया। इथे सूचना दिलेली आहे, कविता ऐका, म्हणा आणि वाचा। प्रथम आपण ही कविता वाचन करूया, समजून घेऊया। बघा, पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम। इथे पहिलं कडवं पूर्ण झालेलं आहे। दुसरं कडवं, म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबा सोबत वीज कोसळे, कडम तरंग थरथर तरंग। दुसरं कडवं पण पूर्ण झालेलं आहे। नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग, पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून। या कवितेचे कवी आहेत राजा ढाले। आता आपण छानपैकी कवितेचं वाचन केलेलं आहे। आता आपण कविता पाहूया, कवितेचा अर्थ समजून घेऊया। पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम। बघा कवी काय म्हणतात, पडघम, पडघम हे चांबड्याचे गोलाकार वाद्य आहे। ते इथे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, याला पडघम असं म्हटलं जातं। पुढे, म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबा सोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम। कवी असं म्हणतायत की ढगात ढग जेव्हा गडगडतात तेव्हा असा आवाज येतो की म्हातारी हरभरे भरडते आहे असा भास होतो आणि पावसाच्या थेंबाबरोबर कडम कडकड कडम असा आवाज विजेचा कोसळतो असंही वाटतं। पुढे कवी म्हणतात, थेंबाभोवती जलात उठती, तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग। पावसाचा थेंब जेव्हा साठलेल्या पाण्यावर पडतो तेव्हा त्याचे तरंग उमटतात। ते तरंग कसे असतात तर थरथर। जेव्हा एखाद्या डबक्यामध्ये किंवा खोलगट भागामध्ये पाणी साठतं आणि त्या पाण्यामध्ये पावसाचे थेंब पडले किंवा साठलेल्या पाण्यामध्ये जेव्हा आपण दगड मारतो तेव्हा त्याचे गोल 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 चक्रासारखे छोटे छोट्या लाटा दिसून येतात आपल्याला आणि त्या लाटांनाच थरथर तरंग असं म्हटलेलं आहे। कवी म्हणतात की साठलेल्या पाण्यामध्ये जेव्हा पावसाचे थेंब पडतात तेव्हा गोलाकार छोट्या छोट्या लाटा दिसतात आणि त्या लाटालाच कवीने तरंग थरथर तरंग असं म्हटलेलं आहे। आणि त्याच वेळी असं वाटतं की सगळं अंगण आनंदाने नाचत आहे। कशामध्ये तर या थरथरणाऱ्या तरंगामध्ये, म्हणजेच या छोट्या छोट्या लाटांमध्ये संपूर्ण अंगण आनंदाने नाचते आहे असं आपल्याला कवी सांगतायत।
पुढे पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून। झाडावर पावसाच्या धारा पडतात आणि त्याच वेळी जोराचा जर वारा आला तर त्या पावसाबरोबर येणाऱ्या वाऱ्यासोबत झाडाची पाने हलतात आणि पाने हलत असताना त्या पानाचा आवाज सळसळ असा येतो। म्हणून कवी म्हणतात की जणू जमिनीच्या कणाकणातून रंध्रारंध्रातून म्हणजे धरती म्हणजे जमीन, जमिनीच्या कणाकणातून अर्थात नसानसातून सगळीकडे जणू काही संगीताचा आवाजच जुळून येत आहे असं कवी म्हणतात। असं का म्हणतायत बरं कवी की धरतीच्या रंध्रारंध्रातून म्हणजे जमिनीच्या कणाकणातून अगदी नसानसातून संगीताचा आवाज येतो असं कवी का म्हणतायत? तर बघा इथे पडणाऱ्या पावसाचं सुंदर वर्णन कवीने केलेलं आहे। जेव्हा कौलारावर टपोरे थेंब पडतात तेव्हा असं वाटतं की पडघम वाजतं आहे आणि त्याचबरोबर विजा कडकडतात तेव्हा असं वाटते की जणू म्हातारी हरभरे भरडत आहे। पडणाऱ्या पावसाचे जेव्हा थेंब साठलेल्या पाण्यात पडतात तेव्हा त्याचे तरंग उठतात आणि त्या तरंगाबरोबर संपूर्ण अंगण नाचू लागते, सगळीकडे आनंद पसरतो आणि पावसाबरोबर हवा म्हणजेच वारा जेव्हा वेगाने येते तेव्हा झाडाची पाने सळसळतात आणि हे सगळं पावसाचं वर्णन म्हणजेच असं कवी म्हणतात की धरतीच्या कणाकणातून जणू संगीत जुळून आल्याचा भास होतो आहे असं सुंदर या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे। तर बघा कवितेमध्ये नादमय शब्द आलेले आहेत आणि ते आहेत तडम तडतड तडम, गडगड गडम, कडकड कडम, थरथर तरंग, त्यानंतर सळसळून। हे सगळे शब्द नादमय शब्द आहेत म्हणजेच एक विशिष्ट आवाज दर्शवणारे हे शब्द आहेत। ही कविता तुम्ही शांतपणे वाचा, अर्थ समजून घ्या आणि पुन्हा स्वाध्याय सोडवा। इथे आपल्याला कवितेत आलेल्या नवीन शब्दाचे अर्थ सुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही वाचन करायचे आहेत आणि वहीमध्ये लिहायचे आहेत। आता आपण स्वाध्याय बघूया। प्रश्न क्रमांक 1, थोडक्यात उत्तरे सांगा। सांगा म्हटलं की तोंडी होतं पण इथे आपण लेखन करायचं आहे बरं का। कौलारावर काय पडत आहे? उत्तर कौलारावर पावसाचे टपोरे थेंब पडत आहेत। पुढे म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? उत्तर येतं ढगांचा गडगड असा आवाज येत होता, हरभरे भरडतानाही अगदी तसाच आवाज येतो, म्हणून ढगांचा गडगडाट म्हणजेच जणू काही म्हातारी ढगात हरभरे भरडते आहे असं म्हटलं जातं। पुढे प्रश्न 2, काय झाले? कसा आवाज आला? इथे एका बाजूला काय झाले हे दिलेलं आहे, दुसऱ्या बाजूला कसा आवाज आला। काय झाले मध्ये घडलेला घटनाक्रम येणार आणि मग ती घटना घडल्यानंतर काय झालं, कसा आवाज आला हे पुढे येणार। पडघम वरती टिपरी पडली। पडघम वरती म्हणजे चामडी वाद्यावर टिपरी पडल्यानंतर कसा आवाज आला तर तडम तडतड तडम असा आवाज आला। ढग गडगडू लागले। ढग गडगडू लागल्यानंतर कसा आवाज आला तर गडगड गडम। इथे काय येणार? गडगड गडम असा आवाज आला। पुढे वीज कोसळली। वीज कोसळल्यानंतर कसा आवाज आला तर कडम कडकड कडम असा आवाज आला। नंबर 3, समानार्थी शब्द वाचाव लिहा। हे शब्द इथेच दिलेले आहेत, ते आपण वाचन करायचे आहेत आणि लेखन करायचे आहेत। ढग, ढगालाच मेघ आणि घण असं म्हटलं जातं। वीज, विजेला
चपला किंवा विद्युत हे दोन्ही नावं विजेची आहेत. जल म्हणजेच पाणी, उदक. धरती म्हणजे धरणी, जमीन. हे समानार्थी शब्द आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 4. खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा. आपण ही कामे करण्यासाठी म्हणजे खालील म्हणजेच इथे दिलेली कामं करण्यासाठी आपल्या घरात कोणती वस्तू वापरली जाते ते इथे लिहायचे आहे. पहिलं आहे उदाहरण म्हणून आपल्याला दिलेलं आहे. हरभरे भरडण्यासाठी आपल्याकडे काय वापरतात तर जातं वापरलं जातं. पुढे गहू दळण्यासाठी आपल्याकडे काय वापरतात जातं किंवा चक्की. त्यालाच आपण गिरणही असं म्हणतो. जातं किंवा चक्की किंवा गिरण सुद्धा म्हटलं जातं. पुढे बाजरी पाखडण्यासाठी सूप वापरतात. सूप. मसाला वाटण्यासाठी काय वापरतो बघा आपण मसाला वाटण्यासाठी तर पाटा, वरवंटा किंवा मिक्सर. इथे मी बारीक अक्षरात लिहिते. पाटा, वरवंटा, मिक्सर किंवा खलबत्ता पण वापरतात बरं का. खलबत्ता. पुढे दिसते का बघा. पुढे ज्वारी चाळण्यासाठी काय वापरलं जातं तर चाळण वापरली जाते. ज्वारी धान्य चाळण्यासाठी चाळण वापरली जाते. चहा गाळण्यासाठी गाळणी वापरली जाते. काकडी कापण्यासाठी विळी, सुरी, चाकू. विळी, सुरी, चाकू वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 5. पडघम वरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे. खरे तर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली पण कवीने पडघमवर टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते सांगा. बघा बरोबर आहे. पडघमवरती खरं तर टिपरी वाजवली पण कवीने म्हटलेलं आहे पडली. अशाच पद्धतीचे आपल्याला खाली वाक्य दिलेले आहेत. त्याचा अर्थ काय होतो बघा. उदाहरण म्हणून आपल्याला इथे एक वाक्य दिलेलं आहे. कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली म्हणजेच कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली असा त्याचा अर्थ होतो. आता सुभाणराव निवडणुकीत पडले म्हणजेच काय घडलं तर सुभाणराव निवडणुकीत हरले किंवा त्यांचा पराभव झाला असं पुढे वाक्य येतं. कैरी पिवळी पडली म्हणजेच कैरी पिकू लागली. समीर आजारी पडला म्हणजेच समीरची तब्येत बिघडली किंवा आरोग्य बिघडले असं लिहिलं तरीही चालेल. खाऊ मिळाला नाही म्हणून रेशमाचा चेहरा पडला. चेहरा पडला याचा अर्थ म्हणजेच रेशमा नाराज झाली किंवा हिरमुसली. काल रात्री खूप पाऊस पडला म्हणजेच खूप पाऊस कोसळला म्हणजेच खूप पाऊस पडला असा अर्थ होतो. अधोरेखित शब्दाचे अर्थ दिलेले आहेत आणि ते वाक्यानुसार आपण बदलून आताच पाहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 6. तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा. तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा. बघा आपल्या कवितेमध्ये आलेले नादमय शब्द आहेत तडम तडम, गडगड, कडकड, कडम कडम, थरथर आणि सळसळून हे कवितेत आलेले नादमय शब्द आहेत. आणि त्यासारखे तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा म्हटलेले आहे. तर खडखड,
झडझड, धडधड, थडथड, बडबड, फडफड हे शब्द सुद्धा आपल्याला माहिती आहेत, तेही तुम्ही इथे लिहायचे आहेत. प्रश्न 7वा आहे, तुम्हाला पावसात भिजायला आवडते का? भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगावं, लिहा. आता याचं उत्तर तुम्हाला काय वाटते ते तुम्ही लिहायचंय, कारण तुम्ही पावसात भिजण्याचा आनंद घेतलेला आहे. जे काही तुम्ही अनुभवलात ते तुम्ही इथे लिहायचं आहे, कारण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं येणार. ज्याने पावसात भिजल्यानंतर जो अनुभव घेतलाय तो इथे लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, उपक्रम दिलेले आहेत ते तुम्ही वाचा आणि त्याप्रमाणे सांगितलेली कृती करा. पुढे वाचा म्हणून आपल्याला इथे एक कृती दिलेली आहे वाचनावर आधारित. काय आहे बघूया. यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा. इथे आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत आणि त्याच भोवती काही रिकामे बॉक्स दिलेले आहेत आणि प्रत्येक ओळीतल्या एका बॉक्समध्ये स हे अक्षर लिहिलेलं आहे. इकडच्या वाक्याला अनुसरून त्याच्या पुढील बॉक्समध्ये येणारा योग्य शब्द आपण लिहायचा आहे. भित्रा प्राणी, एका भित्र्या प्राण्याचं नाव लिहायचं आहे. कोणतं आहे? पहिलं अक्षर स आहे, दुसरं अक्षर सा घेऊन ससा हा प्राणी भित्रा आहे. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द कोणता येतो ते लिहायचं आहे. पहिलं अक्षर दिले स, दुसरे 2 बॉक्स रिकामे दिलेत, मग स ड क सडक हा शब्द येतो. पुढे उन्हाळ्यात पितात, स वरून दिलेला आहे स र ब त. पुढे चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य, सनई चौघडा असं बोललं जाते. चौघड्याबरोबर येणारे वाद्य आहे सनई. उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द इथे स वरून दिलेला आहे सण, सण असा शब्द येतो. पुढे बघा, रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा, तयार होणारे शब्द वाचा, खाली दिलेल्या रिकाम्या फुलांमध्ये शब्दकोडी बनवा. हे शब्दकोडी दिलेले आहेत. 4 अक्षर बाजूला दिलेले आहेत, मधलं एक अक्षर आपण तिथे अर्थपूर्ण भरायचं आहे. ते बघा, मा, ली, ड आणि च. इथे एकच शब्द घालायचा आहे की उभाही शब्द आणि आडवाही शब्द अर्थपूर्ण झाला पाहिजे. इथे आपण क घालूया, तर बघा कसं होते. आडवं होते च क ली आणि उभं होते मा क ड. पुढे इथे बा री झा न. आता इथे आपण कच घालूया. इथे पण ब क री झा क ण. ओके. इथे सा न र र असं दिलेलं आहे, तर आपण मध्ये ब घालूया. सा ब न र ब र, साबण रबर असा शब्द झालेला आहे. इथे त आहे, क आहे, टे आहे, ल आहे. मग इथे ब आपण जर घातलं तर उभा शब्द होतो त ब क, आडवा होतो टे ब ल. ओके. इथे म र भ र. अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी जर का आपण इथे ग घातलं तर म ग र भ ग र असा शब्द तयार होतो. मो रा त र. इथे जर ग घातलं तर मो ग रा त ग र. तगर हे वनस्पती आहे, मोगरा हे फूल आहे असं तयार होते. आता इथे दिलेले 3 शब्दकोडी आपण तयार करायचे आहेत. आता इथे आपण घेऊया गु, ब, स, म. आता मध्ये जर आपण ला शब्द घातला तर काय होते बघा, गु ला ब स ला म. आता इथे 2 मी रिकामेच ठेवते, कारण इथे 2 तुम्ही तयार करायचे आहेत. पुढे एक वाचा म्हणून छोटासा संवाद दिलेला आहे. आई म्हणते या शब्दाचा अर्थ म्हणते, या चिन्हाचा अर्थ म्हणते किंवा म्हणाली असा होतो. आई काय म्हणाली बघा, अरे बंडू काय शोधतोयस? प्रश्न विचारलाय आईने, प्रश्नचिन्ह आहे.
बंडू काय म्हणतो बघा. बंडू म्हणाला, माझं दप्तर शोधतोय. आई म्हणाली, यावेळी दप्तर घेऊन तू काय अभ्यास करणार आहेस? थांब, मी तुला दप्तर शोधून देते. बंडू म्हणाला, अगं दप्तरात माझा चेंडू आहे. बघा, बंडू दप्तर कशासाठी शोधतोय? आईला वाटतं अभ्यासासाठी, पण बंडू खरं तर दप्तर त्याच्या चेंडूसाठी शोधतो. त्याला त्या दप्तरातील चेंडू घेऊन खेळायला जायचे आहे. मग तुम्ही सुद्धा ही कविता छानपैकी वाचा, समजून घ्या आणि हा दिलेला संपूर्ण स्वाध्याय सोडवा आणि बंडूप्रमाणे खेळायला रिकामे व्हा. ओके.